राम राम मंडळी, नमस्कार. आज समाजामध्ये कशा विकृती असतात या विषयावर आपण थोडंसं बोलणार आहे मित्रांनो. विकृती अचानक जन्मात नाही मित्रांनो, ती हळूहळू वाढते. जेव्हा रागावर नियंत्रण राहत नाही, जेव्हा माणूस आपल्या अहंकाराला इतका वाढवतो की बुद्धीच भ्रष्ट होते, आणि बुद्धी भ्रष्ट झाली की संवेदनशीलता संपते. तेव्हा विचार विकृत होतात आणि तेच विचार पुढे जाऊन बलात्कार, मारहाण, हत्या अशा अमानुष कृत्यांना जन्म देतात. ही कृत्यांची समस्या नाही, ही मनाच्या मृत्यूंची समस्या आहे. ज्यांच्या मनात संवेदना उरलेली नाही त्यांच्यासाठी दुसऱ्याचं दुःख केवळ आवाज होते. समाजाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आपली पिढी खरोखर सुशिक्षित होत आहे की फक्त माहितीने भरलेली आहे? संवेदनांनी रिकामी होत चालली आहे, कारण जिथे संवेदनशीलता मरते तिथे विकृती जन्माला येते मित्रांनो. आणि याचं एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असलं मित्रांनो, तर नाशिकमधील मालेगावमध्ये डोंगराळे गाव आहे. तिथे जी यज्ञा नावाची आपली 3 वर्षाची चिमुरडी आहे मित्रांनो, तिच्यावरती जो पाशवी बलात्कार आणि तिची जे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली मित्रांनो, हे खरोखर एक विकृती आहे मित्रांनो. वेळेवर जर शिक्षण दिलं आणि आईवडिलांनी जर घरी मुलांना चांगले संस्कार दिले तर असे राक्षस समाजामध्ये जन्माला येत नाही मित्रांनो. आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपण बघतो की ही जी पिढी आहे आपली मित्रांनो, ही रोज एक वाईट वळणाला चालली आहे मित्रांनो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे मित्रांनो. हे जर थांबलं नाही तर ह्या जगाचाच नाही तर सर्व धर्माचा आणि सर्व जातींचा अंत एक दिवस निश्चित आहे मित्रांनो. आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले तर पुढची पिढी चांगली होईल मित्रांनो. आज शिक्षण इतकं महत्त्वाचं झालं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून तर ज्याचं त्याचं आयुष्य पुढील चांगलं बनत चाललं आहे. परंतु पण ही जी समाजामध्ये जे असे हे वाईट वळणाला आणि वाईट विचारांना मुलं जातात, हे कुठेतरी समाजाला घातक आहेत मित्रांनो. त्यामुळे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की कुठंतरी हे थांबलं पाहिजे मित्रांनो. थांबलं जर नाही ना तर खूप विचित्र याचे परिणाम होतील. आणि शासनाला माझी एक हात जोडून विनंती आहे मित्रांनो की कुठेतरी कायदे कडक करा आणि कायदे कडक करून त्यांना इतकी कठोर शिक्षा द्या की एक जणा जर शिक्षा झाली तर समोरचे जो समाज आहे याला भीती मनामध्ये निर्माण झाली पाहिजे का असे कृत्य आपण याच्यानंतर करणारच नाही, अशी शिक्षा द्या मित्रांनो. आणि शासनालासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की आज त्या मुलीवर जो बलात्कार झाला आणि तो जो राक्षस आहे त्याला लवकरात लवकर फाशी देऊन महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जे मनामध्ये जे खळखळत आहे ते कुठंतरी शांत होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, थांबतो.